दिल्या syntax table and end of table tag table then end of table tag. Write down description. It is used to store it is used to store the data is used to store the data used to store the data in tabular format in tabular format that is in rows and column format that is in rows and column format that is in rows and column format. It has following attributes. It has following attributes. Number one, number one, border. Number one, border. Number one, border. बघा, जर तुम्हाला टेबल ट्रॅक ड्रॉ करायचा आहे आणि टेबल ट्रॅक ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला जर त्याला बॉर्डर नसेल द्यायची तर या बॉर्डर साठी तुम्हाला व्हॅल्यू द्यायची आहे 1 0. झिरोचं मिनिंग काय? नो बॉर्डर. तुम्हाला जर बॉर्डर नको असेल तर तुम्हाला काय द्यायचंय? 0. त्याच्यानंतर तुम्ही 1 दिलं की त्या ठिकाणी तुम्हाला बॉर्डर दिसेल आणि जसं जसं तुमच्या ह्या व्हॅल्यू वाढत जातील तस तशी त्या बॉर्डरची विड्थ तुम्हाला वाढताना दिसेल. जनरली आपण 5 पर्यंत जातो कारण 5 पर्यंत बॉर्डर विड्थ आपल्याला बरेच होत आहे. बॉर्डरचं काम काय? इट इज यूज टू सेट बॉर्डर टू द टेबल. टेबलला बॉर्डर सेट करण्यासाठी आपण बॉर्डर ऍट्रिब्यूट वापरणार आहोत. त्याच्यामध्ये इट इज यूज टू सेट बॉर्डर टू दी टेबल. यूज टू सेट बॉर्डर टू दी टेबल. त्याच्यानंतर आहे विड्थ अँड हाईट. width and height. Width and height. Width. ते width आणि height चं काम एकच राहतंय. They are used to give size to the table. When to give size to the table, then we have to use width and height attributes of table tag. They are used to set or give size to the table. जसं इमेज साठी आपण व्हॅल्यू पास केली होती पर्सेंटेज मध्ये पिक्सेल मध्ये, तर ह्याला पण याच्या दोन्ही व्हॅल्यू तुम्ही पास केल्या तरी चालतील. Width and height, they are used to give size to the table. त्याच्यानंतर जे पुढचं आहे सेल स्पेसिंग. सेल स्पेसिंग टेबल मध्ये जे शेजारी शेजारी दोन सेल राहतात, सेल किंवा कॉलम राहतील, म्हणजे प्रत्येक चौकोन जर तुम्हाला दिसतो त्याला सेल म्हणतात. मग त्या सेल मधलं डिस्टन्स तुम्हाला इन्क्रीज करायचंय, मग तुम्हाला कोणती प्रॉपर्टी वापरावी लागते? सेल स्पेसिंग. म्हणजे टेबल ड्रॉ केल्यानंतर जेवढे तुम्हाला त्याच्यामध्ये बॉक्स दिसतील, रेक्टँगल दिसतील किंवा स्क्वेअर दिसतील, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेस इन्क्रीज करायची किंवा स्पेस तुम्हाला कमी करायची किंवा तुम्हाला स्पेससाठी व्हॅल्यू द्यायची असेल, तुम्हाला कोणतं ऍट्रिब्यूट वापरायचंय? सेल स्पेसिंग. घ्या मग त्याच्यामध्ये इट इज यूज टू गिव्ह is used to give space between the cells in a table. It is used to give space, give space between the cells in a table, between the cells in a table. म्हणजे सेल टेबल मध्ये जेवढे काही चौकन तुम्हाला दाखवतो मी, प्रॅक्टिकल करून जाईल. त्याच्यामध्ये जे काही सेल चौकन राहतात त्यांना तुम्हाला त्यांच्यामध्ये स्पेस द्यायचं असेल तर तुम्हाला सेल स्पेसिंग वापरायचंय. नंतर पुढे आहे सेल पॅडिंग. सेल पॅडिंग
हे पण सोपं आहे. सेल पॅडिंग काय राहतं, समजा आपल्याकडे एक सेल आहे किंवा तुमचं त्याच्यामध्ये एखादा स्क्वेअर आहे, बॉक्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी टाईप केलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी टाईप केलं, मग ते मग तुम्हाला कुठे दाखवते, पेंट मध्ये दाखवता येईल. एकच मिनिट. शो इन पेंट. पेंट. ओके. आता समजा हे आपली सेल आहे. चौकोनला काय म्हणतात, सेल. सगळ्यांना दिसतं ना स्क्रीन? हो सर. हॅलो. हो सर. आणि समजा इथे येस तुम्ही सर. काहीतरी टाईप केले, तुम्ही टाईप केलं. आता ही जी बॉर्डर आहे, सेलची बॉर्डर, आणि हे जे तुम्ही टाईप केलेलं टेक्स्ट आहे म्हणजे याची, या दोघांच्या मध्ये जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतात, सेल पॅडिंग. कळलं का आता? म्हणजे डिस्टन्स बिटवीन द बॉर्डर ऑफ सेल अँड कंटेंट ऑफ दॅट सेल, याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे, दॅट डिस्टन्स इज नथिंग बट सेल पॅडिंग. इज इट क्लिअर? कळलं का? ओके. म्हणजे हे बघा, हे कुठे गेलं याचं पेंट हो सर. ब्रश. पेन्सिल घेतो, हा पेन्सिल कलर. हे बघा, हे या डिस्टन्सला काय म्हणायचं, आणि बघा हे डिस्टन्सला काय म्हणायचं, सेल पॅडिंग. क्लिअर ना? हो सर. येस सर. Cell padding. It specifies the distance between border of cell and content of cell. Border of cell and content of cell. And content of cell. Border of cell and the content of cell. Any problem in this? सोपं एकदम. कळलं ना तुम्हाला? कोणत्या ऍट्रिब्यूट मध्ये काही प्रॉब्लेम आहे? हॅलो, आवाज येतोय ना? नाही सर. म्हणजे कुणाला काही डाऊट नाही? घ्या एक्झाम्पल घ्या. Write a HTML script. Write a HTML script. Write a HTML script for the following. Write a HTML script for the following. For the following. तर आता हे मेसेज ओपन होत आहे. मला मी सांगतो तुम्हाला कसं टेबल तयार करायचं. काय झालं? ओके. वर्ड. त्याच्यामध्ये अजून एक 2-3 स्टेटमेंट टाका, टेबल मध्ये लिहा. एक्झाम्पलच्या अगोदर लिहायचं राहिलं. पीआर असं लिहा. सब टॅग्स यूज इन टेबल टॅग. सब टॅग्स.
सब टॅग्स ऑफ टेबल असं पण चालेल. सब टॅग्स ऑफ टेबल टॅग मध्ये पहिला लिहा TR, हॅलो आवाज येतोय ना? TR इट स्पेसिफाईज टेबल रो. म्हणजे TR टॅग तुम्ही यूज केला, याचं मिनिंग काय झालं की तुम्हाला तुमच्या टेबलमध्ये एक रो तयार करायचा आहे. TR इट स्पेसिफाईज टेबल रो. स्पेसिफाईज टेबल रो. येतो ना आवाज? हो सर. Then second one, TH. TH dot 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 end of TH. त्याच्यामध्ये इट स्पेसिफाईज टेबल हेडिंग. टेबल मध्ये जे कॉलम आहेत त्यांना आपण हेडिंग देणार आहे, त्यासाठी TH वापरतात. TD syntax TD dot dot end of TD. त्याच्यामध्ये इट स्पेसिफाईज टेबल डेटा. It specifies table data. ठीक आहे. These are the subtags actually used in table tag. त्यांचे यांचे ऍट्रिब्यूट आहेत. त्या एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट डिस्कस करू. TR टेबल जेवढे तुम्हाला रो तयार करायचे तेवढे वेळ तुम्हाला TR टॅग यूज करायचा आहे. प्रत्येक कॉलम टेबल मधील प्रत्येक कॉलमला तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे. TH टॅग तुम्हाला यूज करायचा आहे. तुम्हाला प्रत्येक टेबल मधील प्रत्येक सेलला तुम्हाला डेटा द्यायचा आहे. तुम्हाला TD टॅग यूज करायचा आहे. म्हणजे डेटा द्यायचा आहे TD, टेबलला कॉलमला हेडिंग द्यायचं TH आणि त्याच्यामध्ये रोज ऍड करायचे TR. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघा. सर. हा हॅलो सर. हा बोल ना. सर जरा परत सांगता का? माझं डिस्कनेक्ट झालं, ते प्रॉब्लेम आलाय आज नेटवर्कचा. ओके. हा ते बरेच जण येत आहेत जात आहेत. बरं ठीक आहे. काय टेबल टॅग सुरुवातीपासून सांगू का? अजून एक नाही सांगितलं आपण, फक्त आपण हे काय करतोय. हॅलो सर, आवाज कट होतोय तुमचा. ओके. आवाज क्लिअर येत नाही का सगळ्यांना? हॅलो येतोय सर. येतोय सर. कट होतोय आवाज तुमचा. कट होतोय का? आता येतो का क्लिअर? हो. हो सर. ओके. आपण काय केलंय, टेबल टॅग साठी आपल्याला त्याचं इन्फॉर्मेशन काय, त्याचे ऍट्रिब्यूट्स कोणते आहेत आणि त्याचे सब टॅग्स कोणते आहेत. तुम्हाला जर टेबल ड्रॉ करायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय की त्याच्यामध्ये टेबल टॅग मध्ये TR टॅग वापरायचा. TR म्हणजे काय? टेबल रो. जेवढे टेबल मध्ये रोज हवेत तेवढे तुम्ही काय करायचे, तुम्हाला TR टॅग वापरावा लागेल. आणि प्रत्येक टेबल मधील प्रत्येक कॉलमला तुम्हाला हेडिंग द्यायचं असेल तर TH टॅग वापरावा लागेल. आणि त्या टेबलमध्ये तुम्हाला डेटा स्टोअर करायचा असेल तर तुम्हाला TD टॅग वापरावा लागेल. ठीक आहे. हा ऍक्च्युअली मी ते सांगितलंय, ते तुम्हाला मी आता प्रॅक्टिकली करून दाखवतो. आता घ्या आपलं जे एक्झाम्पल आहे ना, त्याच्यामध्ये राईट HTML स्क्रिप्ट फॉर द फॉलोइंग असं तुम्ही लिहिलंय. आता मी तुम्हाला सांगतो कशासाठी तुम्हाला करायचं. आता मी तुम्ही टेबल घेतोय बद्दल एवढंच. ठीक आहे. असा तुम्हाला टेबल हवा आहे. इथं लिहा ई नंबर. तुमचं एक्झाम्पल आहे. ई नेम, सॅलरी, डेसिग्नेशन 1, DPU 3. असं तुम्हाला टेबल हवं आहे. किती पण रेकॉर्ड तुम्ही टाकू शकता. मी आता फक्त एकच ठेवलंय. ठीक आहे. आपण नंतर जास्तीचं पण घेऊ शकतो.
एक्झाम्पल लिहून झालं की सांगा. तुम्हाला असं टेबल ड्रॉ करायचं आहे. यू हॅव टू ड्रॉ टेबल लाईक दिस. हे तुमचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल लिहून झालंय. झालं सर. हो सर. आपल्याला असा टेबल ड्रॉ करायचा आहे. दॅट इज इन HTML. इथे करायचं आहे. काय आवाजाचा वगैरे काय प्रॉब्लेम आला की लगेच सांगा. आम्ही बोलत राहील इकडे. HTML बॉडी टॅग मेन टेबल टॅग. सपोज तुम्हाला वाटलं मला हेडिंग पण द्यायचं आहे. यू कॅन यूज H1, H2 to H6 मेकिंग H2 लिस्ट ऑफ एम्प्लॉई. एकच जाऊ द्या तरी एम्प्लॉईज म्हणतो आपण. ठीक आहे. आपला मेन कन्सर्न इथं आहे टेबल. नो बॉर्डर इक्वल टू 1. मला तुम्हाला मी 0 पण देऊन दाखवतो. तुम्हाला 1 पण आणि 4, 5 तुम्हाला जे पाहिजे ते देतो. बॉर्डर इक्वल टू 1. ठीक आहे. म्हणजे टेबल तयार झाला की त्याला आपण बॉर्डर देतोय. बॉर्डरची व्हॅल्यू आहे 1. त्या टेबलमध्ये तुम्हाला रो हवेत. आपल्या टेबलमध्ये किती रो होते? 2. एकामध्ये हेडिंग होतं आणि एकामध्ये व्हॅल्यू होती. मग तुम्हाला ना टीआर म्हणजे काय? एकदा का टीआर टॅग तुम्ही टेबल टॅग मध्ये यूज केला की तो टीआर टॅग काय करतो? त्या टेबलमध्ये एक रो ऍड करतो. ठीक आहे. व्हॉट इज यूज ऑफ टीआर टॅग? टू ऍड ए रो इनटू दी टेबल. आता आपल्या टेबलमध्ये रो ऍड झाला. ओके. एक रो ऍड झाला म्हणजे एक आडवी लाईन ऍड झाली. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं? पहिला कॉलम. ठीक आहे. एक रो तयार झाला त्याच्यामध्ये पहिला कॉलम. पहिल्या कॉलमला तुम्हाला हेडिंग काय द्यायचं? एक्झाम्पल बघा. ही नंबर आहे का पहिल्या कॉलमचं हेडिंग? ठीक आहे ना. पहिल्या कॉलमचं हेडिंग काय आहे? ही नंबर. हो ठीक सर. आहे. मग त्याचा एंड करतो. त्यानंतर परत एक तुम्हाला कॉलम हवा आहे. PH म्हणजे दुसरा कॉलम. पहिला रो त्याच्यामध्ये पहिल्या कॉलमला हेडिंग दिलं मी ई नंबर. दुसरा परत TH म्हणजे काय? कॉलम. बरोबर. परत THचा एंड केला तर दुसऱ्यांदा TH वापरतो म्हणजे दुसरा कॉलम. दुसऱ्या कॉलमचं हेडिंग काय? ई नेम. बरोबर. एक्झाम्पल बघा. दुसऱ्या कॉलमचं हेडिंग काय? ई नेम. हो सर. हो सर. हो सर. हा. दुसऱ्या कॉलमचं हेडिंग ई नेम आहे. बरोबर. आता मला त्याच्यामध्ये अजून एक कॉलम तयार करायचे. जेवढे कॉलम तयार करायचे ना तेवढे TH लिहायचा. मग किती कॉलम तयार करायचे तुम्ही किती करू शकता. साईज ओके. आता तिसऱ्या कॉलमचं हेडिंग काय? सॅलरी बहुतेक. बरोबर. केला. चौथ्या कॉलमचं हेडिंग काय? परत एक TH वापरतो. डेझिग्नेशन आहे काहीतरी. बरोबर. पण ना हो सर. आणि सर्वात शेवटी आपल्याला काय करायचंय? मग हो त्या सर. रो मध्ये पहिल्या रो मध्ये आपले 4च कॉलम आहेत. मग मी काय केलं? TRचा एंड केला. बघा. TR चालू केला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ TR? बाय युजिंग TR टॅग वी आर ऍडिंग रो इनटू दी टेबल. देन रो ऍड झाला. मग त्या रो मध्ये किती कॉलम तयार करायचे? 4. 4 वेळा तुम्हाला TH टॅग वापरायचा आहे. हे बघा इथे पहिल्यांदा वापरला. एकदा वापरलं ना की तो काय करतो? त्या रो मध्ये एक कॉलम तयार करणार. कॉलम तयार झाला. मग त्या कॉलमला हेडिंग काय दिलं? ई नंबर. मग त्या कॉलमचा एंड झाला. परत TH वापरला. दुसरा कॉलम तयार झाला. दुसऱ्या कॉलमला हेडिंग काय दिलं? ई नेम. बरोबर. दुसऱ्या कॉलमचा एंड केला. परत TH वापरला. तिसरा कॉलम तयार केला. त्याला हेडिंग दिलं. त्याचा एंड केला. परत चौथ्यांदा TH वापरला. म्हणजे अजून एक कॉलम तयार केला. त्याला हेडिंग दिलं डेझिग्नेशन. मग त्या कॉलमचा एंड केला. मला वाटलं माझ्या रो मध्ये 4च कॉलम मला बस झाले. मग त्या रोचा काय केला? एंड केला. नवीन लाईन. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम इन दिस? हो सर. नो सर. नो. सर ते सिंगल नो लाईन नाही सर. ना म्हणजे इझी वाटत. काय म्हटलं? हे आता ई नंबर परत ई नेम सिंगल लाईन नाही ना म्हणजे सोपं वाटेल जरा. ओके. म्हणजे नवीन लाईनला घेऊ का? हा ते सोपं वाटेल जरा. असं म्हणतो तुम्ही. एक मिनिट. असं घेऊ का? हो सर.
बरं ठीक. त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला दुसरा रो ऍड करायचा आहे परत TR त्याच्यामध्ये परत टी आहे. आता काय करायचं तुम्हाला डेटा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. फॉर स्टोरिंग डेटा विच टॅग हॅव टू यूज TD. TD स्टँड्स फॉर टेबल डेटा. आता तुम्ही मला की मग TD मध्ये TH मध्ये काय डिफरन्स आहे? ज्यावेळी तुम्ही TH वापरता ना त्यावेळी त्याची व्हॅल्यू थोडीशी बोल्ड येते, थोडी डार्क राहते आणि TD ची व्हॅल्यू ना थोडी पेंट राहते, थोडी लाईटली दिसते. त्यामुळे डेटासाठी TD वापरा. ठीक आहे TD. आता पहिली व्हॅल्यू काय आपली 1 बरोबर 1 पुढे स्पेस जाते देन TD एंड ऑफ TD. तुम्हाला किती कॉलम पाहिजे त्याच्यामध्ये 4 3 4. देन सेकंड कॉलमला मला द्यायचं समजा DPU. थर्डला शालर द्यायची मला काहीतरी 78787 असं काहीतरी दिलंय. फोर्थला तुम्हाला व्हॅल्यू द्यायची डेजिग्नेशन दॅट वाज मॅनेजर अँड हे झालं. देन एंड ऑफ TR अँड तुम्हाला कशाचा एंड करायचा आहे टेबलचा. ठीक आहे. देन एंड ऑफ बॉडी टॅग अँड देन एंड ऑफ HTML. एनी प्रॉब्लेम इन दिस? कळेगा? शेवट दुसरा TR आहे तो टेबल डेटा साठी आणि पहिला जो आहे तो हेडिंग साठी. तुम्हाला दिसेल बघा आता. आय एम सेव्हिंग इट. सेव्ह करायचे त्या ठिकाणी तुम्ही सेव्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता सध्या आपण D वरतीच करत होतो ते D वरती करू. फाईलला नाव देते tab.html. D ड्राईव्ह वरती जा बघा tab.html. tab.html आहे. राईट क्लिक ओपन विथ म्हणा. ओपन विथ Firefox. Can use any browser. Actually HTML is browser dependent. याच्यामध्ये नाही झालं तिकडे तुम्हाला ते मागे सांगितलंय. It's opening. तुम्हाला इथे टेबल दिसलं का टेबल? हॅलो. हो सर. येस सर. आता तुम्हाला टेबलची विड्थ वाढवायची. आता पहिल्यांदा ना काय करू बॉर्डरला मी 0 करतो. दाखवतो बॉर्डर 0. मला डेटा तर दिसणार आहे, तुमचा टेबल तर तयार होणार आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये टेबलला बॉर्डर दिसणार नाही. तुम्हाला डेटा दिसतोय पण बॉर्डर त्याच्यामध्ये नाही. बघितलं सर्वांनी? त्याच्यामध्ये हो, बॉर्डर सर. नाही. आता मी त्याच्यानंतर त्याची बॉर्डरची विड्थ वाढवतो. समजा तुम्ही म्हटला 3 सेव्ह करा देन सी विड्थ ऑफ बॉर्डर. बघा थोडीशी तुम्हाला विड्थ दिसते. मला अजून मला वाढवायचंय अजून आय वॉन्ट टू चेंज दी बॉर्डर विड्थ टू 5. दिसेल ते बघा. ठीक आहे दिसतं तुम्हाला थोडस असं बघा 3 दिसतंय. थोडा चेंज वाटतोय त्याच्यामध्ये विड्थ दिसते बघा थोडी. नाव सपोज आय वॉन्ट टू चेंज दी विड्थ ऑफ टेबल. मला टेबलची साईज चेंज करायची. विड्थ इक्वल टू सपोज मी म्हटलं 50%. 50% म्हणजे तो हा बॉर्डरचा इथपर्यंत अर्धा पार्ट गेली इथपर्यंत 50%. अँड ऑल्सो आय एम चेंजिंग इट साईड इट इक्वल टू सपोज 50%. आय एम सेइंग पर्सेंटेज नॉट पिक्सल. फक्त व्हॅल्यू पास केली की तो पिक्सल मध्ये घेईल, पर्सेंटेज दिलं की तो बरोबर त्याची साईज घेतो. ही झाली बॉर्डरची विड्थ. ही झाली विड्थ 50% आणि हाईट काय झाली 50%. नाउ सी सेल स्पेसिंग. हे जे स्पेसिंग आहे ते तुम्हाला इन्क्रीज करायचंय. परत इथे आलो तुम्ही ते म्हणू शकता सेल स्पेसिंग इक्वल टू सपोज 10. सेल स्पेसिंग काय घेतलं 10. But the cell spacing is nothing but distance between the cells. सेल आहे त्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड सेल स्पेसिंग. आता बघा मी इंटर बटन प्रेस करतोय थोडंसं तुम्हाला चेंज दिसेल.
दिसतं का चेंज? चेंज दिसलं का इथे? हॅलो. हो सर. हो हो सर. ओके, म्हणजे तुम्हाला इथं सेल स्पेसिंग हो आलं. सर. आता सेल पॅडिंगने काय होईल, बॉर्डर आणि कंटेंट मधलं म्हणजे इथलं जे आहे ना, इथलं डिस्टन्स इन्क्रीज होईल. आता आपण सेल पॅडिंग पण वापरू. सेल पॅडिंग इक्वल टू 10 means we are increasing the distance between cell border and cell content, and for that we have to use attribute that is cell pairing. Again, बघा थोडं वाढले का, वाढले का डिस्टन्स? हो सर. हो सर हो सर. मला वाढवतो, 15 करतोय. तिथे लक्ष द्यायचं त्या कंटेंट कडे. तिकडे बघत बसला की ते नाही दिसणार. बघा आता इथे बघायचं, इथे ओके, इथे इथे थोडं वाढलं का? हो सर. हो सर. वाढले ते बरोबर आहे. माझा लेबर प्रोग्राम लिहिले का तुम्ही? नाही सर. हो सर. हो ज्यांना लिहिलं हो सर. ते ऍट्रिब्यूट वगैरे लिहायचे राहिले असतील ना, तेवढं लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल झालंय ना? हॅलो. हो हो सर. सर. हो सर. हो सर. राईट HTML script to store the details of student into the table. To store details of two students, to store the details of two students into the table. To store the details of two students into the table. ब्रॅकेट मध्ये स्टुडंटचं काय काय डिटेल्स स्टोअर कराल? रोल नंबर, नेम, पर्सेंटेज, तीनच घ्या. रोल नंबर, नेम, पर्सेंटेज. म्हणजे तुम्हाला टीडी टॅग किती वेळा वापरावा लागणार आहे? 2 वेळा, कारण त्यामध्ये किती रो आहेत? 3 रो आहेत. ठीक आहे, करा बरं ट्राय. करू शकता ना, काय फक्त लिहायचंच आहे ते. हॅलो, लिहू शकता ना? हो सर. हो सर. हो सर. फास्ट लिहा.
झालं की सांगा. डन सर. झालं सर. आता आपल्याला अजून झालं एक सर. एक्झाम्पल घ्यायचं. सगळ्यांचं झालं की सांगा. तोपर्यंत एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला कसं करायचं. आता आपल्याला प्रॉपर झालं मार्कशीट सर. बनवायचंय. ओके. नाउ सी. Suppose this is table. Write HTML script for the following. Write HTML script for the following. Subject. Then merge. This is also merge. Then here percentage you have to merge again. Now here Java, PHP, .NET, and then oops, these are the subjects like this. Then one, suppose DYPN, then Java 67, then 78, then 78, then 67, and then suppose whatever percentage, suppose 86%. ठीक आहे, तुम्हाला असं टेबल तयार करायचं आहे. राईट ए एस्टिमेट स्क्रिप्ट फॉर द फॉलोइंग. वी हॅव टू डिझाइन टेबल लाईक दिस. लिहिलं की सांगा. झालं सर. आता हा टेबल तुम्हाला पहिल्यांदा नीट का ऑब्झर्व करावा लागेल. याच्यामध्ये काय बघा, हे जो रोल नंबर आहे, ऍक्च्युली याच्यामध्ये 2 रो आहेत. इथे एक रो होता, जो सिलेक्ट दिसतोय तो एक रो आहे, आणि खाली व्हाईट एरिया जो आहे ना तो एक रो आहे. नेमचं पण तसंच आहे, जे सिलेक्ट आहे तो एक रो आहे, आणि खाली व्हाईट एरिया जो आहे तो वेगळा रो आहे. इथे मात्र तुम्हाला दोन्ही रो दिसत आहेत, पण इथे झाले काय, इथे कॉलम मात्र वेगळे आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये हा एक कॉलम आहे, म्हणजे ऍक्च्युली 1 2 3 4 कॉलमचा मिळून या ठिकाणी एक कॉलम बनवलाय की ज्याचं हेडिंग सब्जेक्ट दिलंय. पर्सेंटेज मध्ये काय केलंय, पर्सेंटेज मध्ये पण काय केले बघा, 2 रो घेतलेत. म्हणजे पहिला रो जो सिलेक्ट दिसतोय, खाली जो व्हाईट एरिया आहे तो काय झालाय, म्हणजे ब्लँक ठेवलाय. म्हणजे थोडक्यात काय केलंय, जर तुम्ही इथे कन्सिडर केलं पहिल्यांदा, तर तुम्हाला हा रोल नंबर ह्याच्यामध्ये 2 रोल आपण काय केलंय, मर्ज केलंय. कळलं का सगळ्यांना? रोल नंबर मध्ये 2 रोला काय केलंय, आपण मर्ज केलंय. रोल नंबर मध्ये नेम मध्ये पण तसंच आहे, 2 रोल आपण काय केलंय, मर्ज केलंय. इथे मात्र आपण 2 रोला मर्ज नाही केलं, इथे आपण 4 कॉलमला मिळून मर्ज केलंय. बरोबर. इथे आपण काय केलंय, जे 4 कॉलम आहे त्यांना मर्ज केलंय आणि त्याचा एकच कॉलम बनवला आणि त्याला हेडिंग काय दिलंय, सब्जेक्ट. आता इथं पर्सेंटेज पण तसंच आहे, इथं 2 रोला मिळून एक रो बनवलाय आणि त्याला हेडिंग काय दिलंय, पर्सेंटेज. हे प्रॉब्लेम. क्वेश्चन समजलाय का? हो Yes, सर. sir. हो सर.
हो हॅलो सर. हो सर. हॅलो. म्हणजे इथे बघा रोल आता आता इथे 2 रोचं एक आता केलं असं करायचं असेल तर आपल्याला काय करायचं बघा. आता इथं प्रोग्राम मध्ये या. तुम्ही